तेरे से मेरी जिंदगी में आना. आणि मुलगी खूप मोठी होणार आहे. माझं नाव लय मोठं करणार आहे. पहिले बाबूने खाना खाया व्हॅलेंटाईनला बर्बाद करून टाकणार. देव करो आणि तसंच हो बघा. काय विषय काय तुमचं? आता माझं पण आयटम आहे. आता व्हॅलेंटाईन डे सुरू करणार. हटकेवाडी दल 100%. आदिती, पप्पांच्यासाठी थोडा चहा घेऊन ये जा. अगं तिला कशाला सांगतेस? ती अभ्यास करत बसली, तिची परीक्षा जवळ आली. तूच घेऊन ये की. अहो थोडस काम केलं म्हणून काय होतंय? होत आज थोडं थोडं काम लावत गेलीस तर उद्या थोडा थोडा अभ्यास कमी होत जातो. आणि मुलगी खूप मोठी होणार आहे. माझं नाव लय मोठं करणार आहे. देव करो आणि तसंच हो बघा. काय लागलायस पोरा गेम खेळायला? खेळू दे हो. काय खेळू दे, बाकीची पोरं बघ जा. हो पप्पा, माझ्या काय मागं लागत जाऊ नका. माझं बघतो काय करायचंय ते. अरे बघ जा जरा काहीतरी जाऊन. असू दे. ह्याचं पोर बघ सुन्याचं पळाय जातंय. आर्मीचं बघायला लागली. जाऊ दे हो, दुसऱ्याचं काय मला सांगू नका. मग तुझं काय बघणार आहेस का नाहीस तू? लगेच ना ठरवलंय त्यात तुझं. असू दे हो. काय असू द्या तुझं का बघ काय तर ते नुसते गेम खेळू नकोस. माझ्या काय मागं लागू नका. माझं मी बघतो काय करायचं ते. तू असंच राहणार आहेस काय? बघतो माझं मी. काय तुझं तू बघणार आहेस? राहू दे, गेम बी खेळायला राहू दे, कायच राहू दे. माझं बघ जा लगेच आणल्या का ठरवलंय तुझं. असू दे, बसा छान. आज व्हॅलेंटाईन डे ही जी आजकालची पिढी आहे ना, सगळं बर्बाद करायला बसते. हा, जिथे दिसल तिथे त्यांना चोपायचं. मी ओळखणार कसं पण? हे डोळं नाहीत, ते पट्ट दिवशी स्कॅन करतात. त्यामुळे तुम्ही फक्त आणि ऐका, त्यांना जास्त मारायचं नाही. त्यांना जास्त मारायचं नाही, त्यामुळे आपल्याकडे पैसे नाहीत. हटकेवाडी दल आहे. हटकेवाडी दल आपली संस्कृती जपतोय आपण, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. हा, पण विजू भाऊ, आपण त्यांना ओळखणार कसं? ते बहीण भाऊ असले तर फुकट मार खातील ना आपला. ते डोळं कशाला आहेत? एवढ्या दिवसाचा सगळं अनुभव कशाला आहेत? हे सगळं बघून 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 हे कसं आहे, माझा आजोबा होते की नाही, ती फ्रीडम फायटर होते. म्हणजे आपल्या ह्या देशासाठी त्यांनी पहिले लढाई केल्या. त्यामुळे कसं आहे, डोळं मला खानदानी भेटले तसं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर जो झुडपा दिसला त्याला मार, सरळ मार. मग आता ही हटकेवाडी दल 100% व्हॅलेंटाईनला बर्बाद करून टाकणार. का म्हणजे बाहेरची संस्कृती इथं चालणार नाही. संपला विषय. चला. आता माझं पण आयटम आहे. आता व्हॅलेंटाईन डे सुरू करणार. जास्त पोरं म्हणत होते नऊ मित्र, तुझा आयटम नाही आयटम नाही. आता दौतीक काय असते त्यांच्या नाकावर मी हिला फिरवाय नेणार. हा यार मज्जा करायची. इकडे बघ, हशी या लागले ढुमखट ढुमखट दोघं पण. ते बहीण भाऊ असतील. ससाचं कान वर खाली व्हायला लागलाय आणि हात कुठे गेलाय बघ नुसता. जरा अनेकदा चेक करा भाऊ. चेक नाही, स्कॅनर आहेत. तर ये. किती मस्ती यायला लागलेत. हा मस्ती येत आहे. प्रेम 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 तुझं वय किती आहे ग? हा, फिरायला आले. थांबा थांबा थांबा. तू प्रेम
अरे इकडे समोर आहे. बोल बोल पुढं काय थांबव. बोलाय नाही थांबव थांबव तिथं सोड त्याला. एखादा करता इकडे. प्रेम करताय कुठे आपण भारतात आहे. भारतात हिला मारू काय? भारतात आहे आपण भारतात. विजय भाऊ हिला मारू ती काय? ससा उचलून आणा जरा, ससा विजय भाऊ हिला पण नाही पाहिजे जरा त्याला पण हाणलं वय पाहिजे. किती आहे बघायचं. कशाला सगळे कारभार करायला लागलाय. अहो दादा हा ना, ना, ते ससा ना. पोरगाय पोरगाय. पोरगाय ही सगळं घालून ससा वर खाली करताय आणि पोरगा आहे. नाही ती पोरगा आहे तोंडावर काढून बघा एक पोरगा आहे ती पोरगा काढ रे, आहे काढ रे. बघा. बरं काय आम्हाला दिसा ना. अहो दादा बघा तुम्ही एकदा कुठलं का हे काय केलं तुम्ही? त्या आमासनी व्हॅलेंटाईन डे साजरा करायला गर्लफ्रेंड मिळानं झाली. अहो दादा खरं सांगतोय अहो इथं व्हॅलेंटाईन डे साजरा करायला पोरी नाही का म्हणून माझी इज्जत जाते गावात सगळी पोरं माफ काढ. दादा वर्गातली सगळी पोरं चिडतात म्हणून 2 तासासाठी माझी गर्लफ्रेंड होती. आता 2 तासानंतर मी ते जेवणार. दुसरं काय नाही आमचं. माफ करा. बर मग हे सगळे तुमचं चालू आहे काय. आणि ह्याचा काय विषय. तुला काय पोरगी व्हायचं लई शॉक आहे वाटत. तुझं काय आता झालायच काय टुन्नू. माफ करा दादा पुन्हा नाही करणार. पुन्हा नाही करणार. हे काय चालू आहे तुम्ही पूर्ण गावाचं नाव खराब करायला लागलाय काय. पोरगी होतीस हा दारे मार ह्यांना. दोघांनी मार द्या. दोघांना पण घ्या तिकडे चला. दोघांना पण घ्या तिकडे चला. हिला पण खूप जीवावर चालेल ना लई. या मार ह्यांना. हॅलो. हॅलो बोल की. अगं काय आज व्हॅलेंटाईन डे आहे, काय येणार बिणार आहेस का नाही? अरे नाही जमणार आहे यायला. का ग? अरे आज सुट्टी नाही का. हे काहीतरी कारण सांग की करा. नाही रे घरातल्यासनी माहिती आज सुट्टी आहे ते. थोडीच आहेस तू. बरं काय कर. हा. तुमच्यात झोपवरच्या गोळ्या आहेत का? आहेत की. त्या दे घरात. पप्पासनी लागतात रे रात्रीच्या. काय झालं? पप्पासनी रात्रीच्या लागतात. बरं देतेस नाही एक एक. झोप ए दे. बाबा नाही माझं नाही धाडस व्हायचं. काहीतरी झालं म्हणजे काय करणार आहे. काय झालं? काहीतरी झालं काय करायचं. अगं काय नाही होईल. त्यानं फक्त 2 तास झोपला. होय खरं देऊ कशा. हे काय तर कारण सांग. बरं बघतो मी ट्राय करतो. बघूया आणि काय होतंय. मग तुला फोन करू का मी नंतर. चालतंय, ये लवकर. हा लवकर येतो. तू पण लवकर ये. चालतंय, मी आलो. ये चालतंय. बघ आपल्या ठिकाणावर. हा येतो. हा ठेव. काय झालं. अगं डोकंच लय दुखायला लागले. कशानं हो? आता काय माहिती काम करून करून दुखायचंच की. गोळी असली तर बघा की एखादी. मला पण कणकणी आल्यासारखी झाली. होय काय करू. बघाय पाहिजे गोळी आहे का. पप्पा काय डोकं दुखतंय वे. माझ्याकडे गोळी आहे मी आणतो. अगं कशाला आणू देवे. बरं आणा. हाय माझ्याकडे आणतो मी. चांगली गोळी आहे. थांबा जरा. तुला बी पाहिजे होती ना. घेतो एक घेतो. हे आज चुकून खायचे गोळ्या थोडं. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना. मायला येऊ देच, या लगेच प्रपोजच करून टाकतो. आज व्हॅलेंटाईन डे आहे. मायला गावात कधी येते असं झालंय आता. मला तर विचारूच टाकतो आजच्याच. येऊ दे. मायला आली वाटत. आली
जरा गॉगल बिगर खालतो. चेहरा है या चांद की लाई, जुल्फे तेरी शाम है क्या, आंखें तेरी गुबडावा. काय नाही, चेष्टा करतोय का? ये बस. अच्छा, आलीस? हो आले की. भारी केलंस बघ. गंडून आलीस ना हो बरोबर. होय अरे लावूनच देत नव्हती घरातली. ते मी सांगितल्या गोळ्या दिल्यास नव्ह का? हो हो आता काय 2 तास काही त्रास नाही बघ आपल्याला. ते काय विषयच नाही. खरं उठणार नाहीत ना? नाही तू तर आता 2 तासानं उठतीलच की. असं सोड, 2 तासात जाशील की लगेच तू. त्याला काय जाऊ. हा, वरती नव्ह. हा बोल की. ती आज काय बोलायचं असतंय की. काय रे? अग ती तुम्हाला लय आवडतेस बघ. तुला आवडतोय का नाही मी? आवडतोस की. असं दे, असं चांगलं आहे, चांगलं आहे. एखादं गाणं म्हण की कुठलं तरी. कुठलं रे म्हणू? म्हण कुठलं. तुला कुठलं आवडतं? म्हण आता तुझ्या मनानच कुठलं तरी. सांग की तू कुठलं आवडतं तुला? हे काय बरोबर नाही बघ. बरं, असून राहून सोड. आता आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालोय बरं का. हा म्हणजे तू आता आपण बोबड्या भाषेत बोलायला लागतं बरं का त्याला पण. म्हणजे बाबू शोना अशा टाइप मध्ये. हा तसं वे. मेले बाबूने खाना खाया, असं पण बोलते हा, ते? असं बोलते ते. असू दे. होय मग काय तर. मम्मी पण तुला असं बोलायचं वे? मग काय तर. कसं वाटतंय ते? असू दे, असू दे. आता काय. होय मग? मग तू जेवलास ना? होय, काय आणलं बिनलंयस काय? अरे आणणार होते खरं म्हणलं मी जेवण तीन बनवायला लागलं उठलीत आणि आवाजाने. बरं राहू दे, असून सोड. जाऊया आपण कुठतरी फिरायला आता. चालतंय की. चल की जाऊया कुठेतरी काहीतरी खाल्लं असतं ना आपण. होय होय, असू दे, असून सोड. चालतंय. काय मग आणि म्हणतोस? काय नाही बघ. या हळूशा. कशी बसलीस? बसलो. आधी जर कन्फर्म करून घेतली पाहिजे. आपण मागण्या वेळी फसलोय. ह्या वेळी माझी नजर चुकू शकत नाही. जर भाऊ बहीण असले तर भाऊ बहीण नसू शकतात. त्यांची गुलू बघ, त्यांचं जरा हावभाव बघ कसं करायला लागले. तुझा हात बघ त्यामुळे- जरा. हट्टेवाडी दल म्हणतात. आणि ह्या दलाला स्थापित करण्यासाठी मला काय काय करायला लागले मलाच माहित. विश्वास आहे ना का तुमच्यावर? हाय हाय. बाई, 100% तेच आहेत. विजय भाऊ एकदा कन्फर्म करून घ्या. नाही ना, कन्फर्म आहे, कन्फर्म आहे. 100% पोरगी पोरग आहेच. काय विषय? काय विषय? काय विषय? काय तुमचं? ए, का मारायला लागलाय? प्रेम. प्रेम करतात प्रेम. व्हॅलेंटाईन डे. मग गुलाब दिलास बाळा? मग काय तर दिले, 100% दिले. देणार मग. तुमचं काय? कोण आहे तुम्ही? आम्ही कोण आहे? भारतातल्या संस्कृतीला बर्बाद करायला लागलाय तू. आता काय केलं आम्ही? सण आहे ह्यो आमचा. सण आहे. मग काय? दीपावली, होळी हे सगळं अहो, सण पण नाही. तुमचा काय संबंध आहे? आमचा बघतो काय करायचं. व्हॅलेंटाईन डे सण आहे म्हणते. सण आहे म्हणतोय म्हणजे पाक या पिढीला पाक बर्बाद करून टाकलाय तुम्ही. तू कुणाची पोरगी? असू दे कुणाची पिन. ह्याला तुमचं बाजूला घे रे, ह्यो लई बोलायला लागलाय. बाजूला घ्या. तुमचं अरे तुमचं लय काय बोललो संबंध हो, आहे? तू चल. अरे काय? कुणाची पोरगी बाळा तू? हा? त्याला साईड घे रे. कुणाची पोरगी? तू उभार उभारीच. तू उभार. बर्बाद कराय बसला इथं या नवीन पिढीला. संस्कृती आहे आपली, संस्कृती. म्हणजे तुला आता लगीन करायचंच आहे. हो तुझं काय बाबा, लगीन करायचं आहे का तुला पण? मंडप वगैरे तर काय सगळं सांगा चला. त्यांना लवकर. चला मंडप अहो, वर. कशाला लगेच? आता नाही लगेच, चला, चला. कशाला उगाच? लवकर सांग बाळा. अरे वेळ ऋषी नाही. बोलतात तर लावून देतात तर करूया ना. लगीन करणार आहेस ना? करणार आहेस का नाही? ए तुला म्हणतोय लावीन की एक कानपाड. अहो, सांग की. आमचं घरातल्या लग्न ठरवलंय माझं. काय ऋषी काय बोलतोय सारे तू हे? ऋषी तो असं का वागलास? बघा. अरे तुझ्यासाठी मी घरच्यांना औषध घालून आले. थोडा तरी विचार कर. ऋषी तू टाइमपास केलास माझ्यासोबत. बाळा हे टाइमपासच आहे. हे जीवन आहे ना आपल्या आई वडिलांसाठी जगायचं असतं. हे काय आजकालची पिढी 4 गोष्ट गोड बोलले की मुली पण पळाली त्यांच्यासोबत. आई वडिलांचं तर काय भानच नाही ना. हा आई बापाने पण चुकी करतात हो. 9 महिने तुम्हाला पोटात ठेवतात. आई एवढी त्रास करत्या. नाही चुकी आहे त्यांची, चुकी आहे.
फार चुकी आहे. बापाची पण लई मोठी चुकी आहे ना. बाप स्वप्न बघतो माझी मुलगी उद्या काहीतरी IAS व्हावी, पोलीस व्हावी. जा बाळा. पोरगी इकडे सण करते ना. सण सेलिब्रेट करतात. बापाला बिन सांगता होय ना बाळा. काय सांगून आलेस घरी तू? बाड बोलायचं. आता रडायला लागले बघा. आता रडणारच ना. पण आई बाप हे गेले नंतर आई बाप रडले असते ते कोण बघणार? होय. हा, ते कोण बघणार? हे बघाय तर तुम्ही नसणार. तुम्ही जाऊन मजेत दोघं कुठं तरी काहीतरी रूम घेतलं, कुठं बाहेर गेलं, इकडं तिकडं भटकलं, अजून काय प्रॉब्लेम झाला तर फोन केला. हा, आई बाप आहेत ना, आई बाप घेतात बरं. पण ते आई बाप आतल्या आत किती मरतात तुम्हाला समजतं का? ते आई बाप तुम्ही ज्या टाइमला तिथं चेनी करत असताय त्या टाइमला आई बाप इथं किती कष्ट करत असते तुम्हाला माहित आहे का? लोकांचे बोलणं पण ऐकावं लागतं त्यांना. लोक काय काय घाण घाण शब्द तुमच्याबद्दल बोललं तरी त्यांना ऐकावं लागतं. तुझी भाऊ त्याला पण थोडी अक्कल पाहिजे. 21 वय झाले याचं पण. 21 वय होऊन काय उपयोग आहे? त्याचं ऑलरेडी लगीन ठरलंय म्हणतोय तो. आणि तुला पण समजत नाही का? त्या पोरगी बरोबर ठरले ना, त्यालाच पार्वती म्हणून तू त्या संग राहा बाबा. तू दुसऱ्या संग कशालाही करतोस? तुला काय, तुझी आई पण होती, तुझं बाप पण होतं, त्याने कधी तसं केलं का? तुझ्या मम्मीला सोडून त्याला बापाने दुसऱ्याला कोणाला बघितलं का? त्याला म्हणायचं खरं प्रेम. आणि ह्या जगात खरं प्रेम आहे आई बाप. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रेम नाहीये. कुठलाही प्रेम नाहीये. प्रेम करा तर फक्त आपल्या आई बापाशी करा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करा. ह्यानी स्वप्न दाखवलंय, ह्यानी स्वप्न दाखवलंय, ह्यानी चॉकलेट दिली, ह्यानी माझ्या संग शपथ घेतली, सगळं काही करू नका. चॉकलेट डे, प्रॉमिस डे, हग डे, मूत डे, ही काय काय नाहीये. आपल्या आई बापांसोबत खुशीने घास खावा, पण प्रेमानं खावा. बस आता घ्या बाबा ना, चला. 2 पुरीचे हे आयुष्य बार बरोबर करतोय. चला.